राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर होती, मात्र भाजपमध्येच राहिलो आणि भलं झालं असा गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला। मावळातील तळेगाव दाभाडे इथं झालेल्या विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते। मोहोळ यांनी आपल्या भाषणात एक जुना किस्सा सांगून उपस्थितांना खळखळून हसवलं। की मैत्री काय असते आणि जसं त्याला कळलं अण्णांना की बाबा आपलं तिकीट होत नाही आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याची उमेदवारी जाहीर झालेला पहिला फोन मला माहीत नाही त्यांनी मला केला की माझं तिकीट कट झालं तर मला राष्ट्रवादीने दिलं, तुझंही तिकीट कट झालं आहे, चंद्रकांत दादा आलेत, आता तू माझ्याबरोबर चल। मी म्हटलं बाबा मी दिल्या घरी सुखी आहे, तू जाऊ नकोस। तो मला नाही ना, आता मी परतीचे दोर कापले, हीच भाषा होती त्याची, परतीचे दोर मी कापले म्हणलं आता त्यानंतर तो तिकडे गेला, तो त्या पक्षात गेला, त्याचं भलं झालं, मी माझ्या पक्षात राहिलो, माझंही भलं झालं।